बातमी आहे ती शेतकऱ्यांच्यासाठी आनंद देणारी। शेतकऱ्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक महत्त्वाचा निर्णय झालाय। यंदा घोषित झालेल्या कर्जमाफीमध्ये गेल्या वेळच्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही समाविष्ट करण्यात आलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। कांदा खरेदी प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा छळ केला जातोय। एक ट्रॅक्टर खरेदीसाठी लावले तब्बल 29 तास। नाफेड वखार महामंडळाविरोधामध्ये संताप व्यक्त होतोय। कोल्हापूरकरांची खतांसाठी कर्नाटक सांगलीकडे धाव घेतली जाते। नव्या प्रणालीमुळे खते खरेदी ठप्प झालेली आहे। सर्व्हरचा सुद्धा खोडा आहे। विदर्भामध्ये शाळांचा पहिला ठोका हा 30 जूनलाच असणार। शिक्षण संचालनालयाचा हायकोर्टाची चपराक बसलेली आहे। भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरवले जू। मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता, बळीराजास मिळाला बैल। यंदा खरीपामध्ये 32,000 हेक्टर क्षेत्रावरती महाबीजचे बीज उत्पादन। बीज उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात आले। कर्जमुक्तीचा शासन निर्णय रद्द करा, क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून मागणी करण्यात आली। शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा देण्यात आला। पेरणीसाठी शेतकरी सोने गहाण ठेवण्यास मजबूर झालेले आहे। कर्ज नाही, विमा सुद्धा नाही, विदारक वास्तव। ऐन खरीप हंगामामध्ये आर्थिक कोंडी होते। आता सातबाऱ्यावरती खत मिळणार। गैरप्रकाराला आळा घालण्याचे आदेश देण्यात आले। 1 एकराला एका बॅगचे वाटप होणार। अकोला जिल्ह्यातील पीक विमा प्रकरणातील तक्रारींचा तपासणीचा अहवाल सादर करा। कृषी मंत्र्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले। ज्वारी खरेदीचे 23 कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळणार तरी कधी? चुकारे अदा करण्यासाठी निधीची शासनाकडे मागणी केली जाते। 62,475 क्विंटल ज्वारी खरेदीचे चुकारे थकीत आहे। सिंचन विहीर अनुदान रखडलेले असून सुनावणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। 11 जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे लाभार्थी शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे। कर्जमाफीच्या अटींमुळे अनेक शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जाते। सरसकट लाभ द्यावा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। सोयाबीनला कमाल 75,000 तर कापसाला 90,000चे प्रति हेक्टरी पीक कर्ज मिळणार। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे। राखीव साठा विक्रीसाठी खुला। डीएपीसाठी आधार अनिवार्य असणार। आजपासून 43 केंद्रांमार्फत वितरण होणार। 650 मेगाटन साठा। दर वाढल्याने तुरीची आवक उच्चांकावरती असून वाशिम बाजार समितीमध्ये 6.590 क्विंटलची आवक झालेली आहे। मृग बहारावरती संकट असून संत्रा बागा करपू लागल्या। तापमानवाढीचा फटका बसतोय। शेतकरी चिंतित असून भरपाईची मागणी केली जाते। खरीप हंगामातील पेरणीपूर्व तयारी पूर्ण झालेली असून आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे। पेरणीसाठी किमान किती पाऊस आवश्यक असणार याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक ठरणार आहे। पाऊस लांबल्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा बसत असून 16 गावे 82 वाड्यांना 17 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। आणखी 10 गावांनी केली टँकरची मागणी। सोलापूरकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। 2 वर्षांमध्ये शेतातील 1.27 लाख क्युबिक मीटर काढला गाळ। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना। 9,000 शेतकऱ्यांच्या 3,500 हेक्टर क्षेत्राची सुपीकता वाढली। गायगोठ्यासाठी सुद्धा मिळतंय हो अनुदान, मात्र मंजुरी मिळेना। पशुपालक परेशान झालेले आहे। प्रशासनाकडून उदासीनता। ठराविक तालुक्यामध्ये कामे झाल्याने शेतकरी नाराज होत आहे। 150 महाई सेवा केंद्रांचे काम ठप्प झालेले असून सर्व्हर डाऊनमुळे सेवेचे वाचले 3-13। अक्कलकोट परिसरामध्ये दाखले रखडल्याने उच्च शिक्षणाच्या प्रश्नावरती संकट आलेले आहे। पालक व विद्यार्थ्यांचे हेलपाटे वाढलेले आहे। बागलाणला शेतकऱ्यांची 3 कोटींची फसवणूक झालेली असून जायखेडा पोलीस ठाण्यामध्ये एकाच दिवशी 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले। पीएम स्वनिधीमधून शहरातील पतविक्रेत्यांना 95.69 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले। उद्दिष्टाच्या 151% कामगिरी करत नाशिकची सरसी कामगिरी। सकाळीच सर्व्हर डाऊन झालेले असून शेकडो अर्ज, दाखले रखडलेले आहे। सकाळपासून सेवा बंद। विद्यार्थी, पालक आणि महाई सेवा केंद्र चालक हैराण झाले। दुष्काळाचा धसका बसतोय। 3 जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाच्या 31,000 बैठका संपन्न झाल्या। यंदाचा हंगाम कमी पाणी, कमी खर्च व जास्त उत्पादनासाठी 4.75 लाख शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। शासनाची 100% अनुदानावरती सोयाबीन बियाणे योजना फसलेली असून शेतकरी तसेच वितरक अधिकाऱ्यांमध्ये वाद होतोय।
मोदींच्या योजनांचा लाभ प्रत्येक गरीब कुटुंबाला. लाभार्थ्यांची संख्या 25 कोटी कुटुंबे आणि 100 कोटी लोकांपर्यंत पोहोचली. मोबाईलवरून खत नोंदणीवरती थेट केंद्रीय मंत्रालयाची सतत करडी नजर. छत्रपती संभाजीनगरामध्ये खतासाठी 40,000 बुकिंग. जीएसटी थकबाकीदारांचे बँक खाते थेट सील करणार. 2,278 जीएसटी विवरणपत्रे प्रलंबित असून 23 कोटींचा महसूल अडकलेला आहे. युरिया डीएपी साठा गेला कुठे? प्रशासन दप्तरी मुबलक साठा असून कृषी दुकानदारांवरती मात्र मिळेना. शेतकऱ्यांची घालमेल होते. एका विहिरीवर 4,000 ग्रामस्थांची तहान भागत असून बांधकामासाठी पाण्याचा वापर होतोय. लोहरा खुर्द गावातील हा प्रकार घडत असून बांधकामासाठी मोटारीने पाण्याचा उपसा होतोय. ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतोय. प्रथमच प्रति क्विंटलला मिळाला 3,500 रुपयांचा दर. वसमतमध्ये केळीचे भाव कडाडले. 2700 रुपयांवर होतोय केळी दराची सुरुवात. 2,37,000 विद्यार्थ्यांसाठी 80% पाठ्यपुस्तके शाळेमध्ये दाखल. 15 जूनपासून सुरू होणार शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पडणार पुस्तके. कोणाच्या शेतामध्ये पिकलं सोनं? खरीप पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे. विक्रमी उत्पादन घेणाऱ्यांना 1.3 लाख रुपयांची बक्षिसे. सुरुंगडी येथील सपकाळ दाम्पत्य 4 वर्षामध्ये फुलवली जांभळाची बाग. पारंपरिक शेतीला फाटा देत 2021मध्ये 3 एकर क्षेत्रावरती जांभळाच्या 539 झाडांची केली लागवड. चिंचोली नाऱ्यावरील जुना पूल उघडा पडला असून पाणी घटल्याने चिंता व्यक्त होते. निम्न दुधना धरणामध्ये 39.45% जिवंत पाणी साठा. मागील वर्षी होता 36.20% जलसाठा. उन्हाच्या झळामध्ये होरपडते मिरची. पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी चिंतेमध्ये सापडले. 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेलेले आहे. विस्तारा तुटल्याने पाणीपुरवठा पुन्हा ठप्प झालेला असून वेळापत्रक कोलमडलेलं आहे. शिरोळ नजीक वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. 2 दिवसांपासून लातूर शहरामध्ये निर्जळी. तूर मूग उडीद पेरायचंय तर मग सरकार देते. बियाणांवरती मिळणार बंपर अनुदान. महत्त्वाची अट, आधी येईल त्यास आधी प्राधान्य मिळणार. मांजरा सहकारी साखर कारखान्याकडून 3,177.62 रुपयांचे अंतिम ऊस बिल जमा करण्यात आले. शेतकऱ्यांनो, तंत्रज्ञानाच्या वापरातून खरीप हंगामामध्ये उत्पादन क्षमता वाढवा. घाईघाईने पेरणी करू नये. 38 रुपये खरेदीचे सोयाबीन 166 रुपयांना. बियाणे म्हणून मारले शेतकऱ्यांच्या माती. प्रक्रियेच्या नावाखाली बळीराजाकडून तब्बल 4 पट अधिक दराची होते वसुली. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय. महावितरणामध्ये कुंपणाचे शेत खाल्लेले असून उपव्यवस्थापकाकडून स्वतःच्याच फायद्यासाठी डिजिटल डेटाशी छेडछाड केली. निलंबनाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले. कर्जमाफी ही फसवी असून जीआरची केली काँग्रेसने होळी. शक्तीपीठ रद्द करा. धाराशिवमध्ये निदर्शने. मनरेगामध्ये ऑनलाईन प्रणालीवरती निधी खेचण्यामध्ये जिल्हा अपयशी ठरतोय. तांत्रिक अडचणीचा फटका बसत असून सेलू, गंगाखेड, पालमच्या पदरी छद्मासुद्धा नाही. 45,000 शेतकऱ्यांनी फेडले कर्ज. आता 50,000च्या प्रोत्साहनपर लाभाची अपेक्षा असून नियमित कर्जफेड करणाऱ्यांना व्याज सवलतीसह नव्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. गोसेखुर्दा सिंचन प्रकल्पामध्ये 13.86 कोटींचा घोटाळा होतोय. 4 बड्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट प्रमाणपत्रे, नियमबाह्य अद्यत्वीकरणाचा पर्दाफाश. दिवसभर उष्ण लाटेने छडले. सायंकाळी पावसाचे थेंब बरसले. ब्रह्मपुरीमध्ये 45.5, नागपूरमध्ये 43.80. पुढील 2 दिवसही उकड्याचा तापच होणार. रब्बी धानाचे चुकारे अडलेले असून खरीपपूर्व शेतकरी सावकारांच्या दारामध्ये. या दिवसामध्ये शेतकऱ्यांना पैपैची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2,20,000 ग्राहकांना मिळणार 3.29 कोटी रुपयांचे व्याज. महावितरणाचा निर्णय. वीज देयकामध्ये रक्कम समायोजित. वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झालेला असून गडचिरोली विभागामध्ये वीज गुल झालेली आहे. कुर्चीला वाऱ्याचा तडाखा बसला. 20 ठप्प, नागरिक हैराण. 3 जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास पीएम किसानचा हप्ता होणार बंद. सीएससी केंद्र, मोबाईल ॲप्लिकेशन सुविधा. प्रक्रिया पार न पडल्यास लाभापासून राहणार वंचित. धान खरेदीचे उद्दिष्ट 8 लाख क्विंटल वाढवलेले असून 28,000 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. सर्व केंद्रावरती पूर्ववत सुरू होणार खरेदी. 31,000 शेतकऱ्यांना 265 कोटी पीक कर्जाचे वाटप. जिल्हा बँकेची आघाडी कायम असून राष्ट्रीयकृत बँकांनी वाटप केले. केवळ 99,000 लाभार्थ्यांना प्रश्न असून 4 सिलेंडरमध्ये वर्ष कसे काढायचे? उज्ज्वला गॅस ग्राहकांना दणका बसलेला आहे. अनुदानावरती आता केवळ 4 सिलेंडर मिळणार.
जीवनवाहिनी पेंच जलाशयामध्ये संकटात आहे. वाढत्या ताणामुळे दीर्घकालीन जल व्यवस्थापनाची गरज आहे. शेती उद्योग वीज निर्मितीस प्रमुख आधार ठरणार. विमा भरपाईमध्ये शेतकऱ्यांची थट्टा होते. कापूस आणि तुरीच्या भरपाईची अजूनच प्रतीक्षा आहे. अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांची विमा राशी केवळ 200 रुपये मिळालेली आहे. लाडक्या बहिणींचे हेलपाटे या कारणाने थांबवला निधी. प्रथम 27,000 नंतर 58,000. ई-केवायसी नंतर पात्र यादी आलीच नाही. सरसकट कर्जमाफी पीक विमा भरपाई गेली कुठे? शेतकऱ्यांचा जिल्हा कचेरीवरती हल्लाबोल होतोय. तर थेट पालकमंत्र्यांच्या घरावरती देणार धडक. 15 दिवसांचा अल्टिमेट देण्यात आलाय. थकीत कर्जावरील दंड व्याज बँकांना सोसावे लागणार. सहकार आयुक्तांचे आदेश. शाखा पातळीवरती पडताळणीला सुरुवात झालेली आहे. अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर आंबा काजू बागायतदार आक्रमक झालेले आहे. औषध बिलाच्या MRPवरती केवळ 30% रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. लाखांवरती लाडक्या बहिणी कायमच्या अपात्र असून ई-केवायसीची मुदत संपलेली आहे. शासनाची कारवाई. पुरुष लाभार्थ्यांसह अपात्राकडून होणार पूर्ण रकमेची वसुली. खरीपासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आता मृगाकडे लागलेला आहे. रोहिणी नक्षत्रात झालेल्या वादळाने शेती उद्ध्वस्त झाली. ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी गुढे येथे पाण्यासाठी वणवण होते. गिरणा नदीमध्ये 2 विहिरी असून सुद्धा नळ कोरडेच आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्ष विरोधामध्ये ग्रामस्थांचा संताप व्यक्त होतोय. मालपूरमध्ये खरीपपूर्व कामे अंतिम टप्प्यामध्ये असून शेतकरी हिरव्या सोन्याच्या आशेवरती रबराबरबत आहे. शिंदखेडा तालुक्यामध्ये यंदा खरीप हंगामातील पेरणीचे चित्र बदलणार. अपेक्षित भाव न मिळाल्याने मक्याचे क्षेत्र घटणार. कापूस, बाजरी आणि तुरीला शेतकऱ्यांची पसंती मिळते. नागरिकांनो, शेतातील बांधावरील काडी कचरा जळताय. प्राणवायू देणाऱ्या झाडांनीही काळजी घ्या. महाआयटी पोर्टल कोलमडले असून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 23,000 दाखले अडकलेले आहे. ऑनलाईन सेवा मंदावली असून सेतू संचालकांना रात्री करावे लागते काम. शेतकऱ्यांनी फेडले कर्ज. आता प्रोत्साहनपर लाभाची प्रतीक्षा आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. पूर्णा सेलू तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचा कहर. सोलर पंप उद्ध्वस्त झाले. शेकडो एकरावरील सिंचन धोक्यामध्ये. भाजीपाला व इतर बागायती पिकांवर मोठे संकट. शेतकरी हवालदिल झाले.